आमदार संग्राम जगताप यांना धमकी देणारा आरोपी तेलंगणातून जेरबंद। एलसीबीची धडाकेबाज कारवाई। आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात। तो थेट तेलंगणामध्ये लपून बसला होता, पण स्थानिक गुन्हे शाखेच्या अचूक आणि धडाकेबाज कारवाईतून त्याला पकडण्यात यश आलं आहे। दिनांक 2 जुलै रोजी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर संग्राम को 2 दिन के अंदर खत्म करूंगा असा थरारक धमकीचा मेसेज आला होता। या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी अनीस मोहम्मद हनीफ शेख याची ओळख पटवली। विशेष म्हणजे तो थेट निजामाबाद तेलंगणा येथे लपून बसलेला होता। पोलीस पथकाने तेथे धडक कारवाई करत त्याला ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपीने धमकीचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून तो आता कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे। या अटकेमुळे धमकी प्रकरणात मोठा टप्पा गाठण्यात पोलिसांना यश आलं असून पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री प्रशांत कहेरे, अपर पोलीस अधीक्षक अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। दिनांक 2/7/2025 रोजी अहिल्यानगरचे आमदार श्री संग्राम जगताप यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी एका अज्ञात इसमाने दिली होती। तसेच एक अल्पवयीन मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती अश्लील मेसेज पण त्यांनी केलेले होते। त्याप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशनला IT ॲक्ट आणि पोक्सो अंतर्गत अपराध क्रमांक 612/2025 हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी अनीस मोहम्मद हनीफ राहणार चकलंबा, जिल्हा बीड याचा समावेश आढळून आलेला होता। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI सालगुडे आणि त्यांच्या पथकाने त्याला तेलंगणा येथून ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई हे कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।